गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या सुंदर सकाळच्या मनमोहक वातावरणामध्ये या निरूपणास सुरुवात करूया। माईबाप सज्जनांचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत या धनत्रयोदशीचा हा सण आहे, म्हणजे दिवाळीच्या एक दिवस आधी साजरा केला जातो आणि तो हिंदू धर्मामध्ये खूप विशेष शुभ मानला जातो। म्हणून पंचांगानुसार हा सण आहे ना, कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या या त्रयोदशीच्या तिथीला हा साजरा केला जातो। आणि या दिवशी धन्वंतरी माता लक्ष्मी आणि कुबेर महाराजांची पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे। आपण ऐकलं असेल की बघा, पूर्वीच्या काळापासून असं सांगण्यात आलं आहे की या दिवशी खरेदी केलेली वस्तू असते ना, ती येणाऱ्या काळामध्ये दुप्पट होऊन जाते। म्हणजे काय, म्हणजे याच कारणामुळं लोक या दिवशी भांडीसुद्धा खरेदी करतात, सोनंसुद्धा खरेदी करतात, म्हणजे चांदीच्या वस्तू अशा अनेक प्रकारच्या वस्तू खरेदी करतात। आणि यावर्षी या धनत्रयोदशीचा सण आहे ना, तो 29 ऑक्टोंबरला म्हणजे 2024 रोजी साजरा केला जाईल। आणि ह्या त्रयोदशीची तिथीची ही सुरुवात आहे ती 29 ऑक्टोंबर सकाळी 10:03 होईल आणि 30 ऑक्टोंबर रोजी ही दुपारी 1:07 संपुष्टात येईल। म्हणजेच या धनत्रयोदशीला धनतेरस असं सुद्धा म्हटलं जातं। आणि हा सण 5 दिवसाची दिवाळी असते ना, म्हणजे त्या उत्सवाच्या सुरुवातीचा पहिला दिवस असतो। आणि या दिवशी लक्ष्मी, श्री गणेश आणि कुबेराची पूजा करून लोक आपलं घर आणि जीवन आहे ना समृद्ध आणि शुभतेनं भरलेलं राहावं म्हणून अशी कामना करतात ना। म्हणून या धनत्रयोदशीचं महत्त्व आहे ना, केवळ पूजेशीच मर्यादित नाही, या दिवशी खरेदीला विशेष महत्त्व आहे। आता इथे ज्यांच्याकडे पैसा असेल ना, ज्यांच्याकडे धन असेल, त्यांनी भांडीसुद्धा खरेदी करू शकता। म्हणजे काय, लोक सोनं, चांदी, पितलेची भांडी खरेदी करतात, कारण या धातूंना शुभ मानलं जातं। म्हणजे विशेषतः पितलेचा संबंध आहे ना, तो भगवान धन्वंतरीशी येत असतो। म्हणून या धातूपासून बनवलेली भांडी आहेत ना, ती खरेदी करणं आरोग्य आणि समृद्धी आणणारं मानलं जातं। या उलट या दिवशी लोखंड आणि ॲल्युमिनियम सारख्या धातूंच्या वस्तू खरेदी करू नयेत। बघा, प्रत्येकाने लक्षात ठेवा, ॲल्युमिनियम सारख्या या धातूंच्या वस्तू कधीच खरेदी करू नका, कारण त्या अशुभ मानल्या जातात। म्हणून या धनत्रयोदशीला बरेच लोक सोने चांदीचे दागिने आहेत ना, ती नाणी खरेदी करत असतात। म्हणजे चांदीच्या नाण्यांवर माता लक्ष्मी आणि कुबेर यांची आकृती असते, ती घरी आणणं अत्यंत शुभ मानलं जातं। ती घरी आणणं, आणि जर कोणी सोने खरेदी करू शकत नसेल ना, सोने खरेदी करू शकत नसेल, तर तो पितळेची भांडी खरेदी करून लक्ष्मी आणि बृहस्पती यांची कृपा प्राप्त करू शकतो। म्हणजेच ग्रामीण भागामध्ये या दिवशी नवीन धान्याचे बियाणे खरेदी करतात। म्हणजे आपण जे धान्य पेरतो ना, ते बियाणे जरी आपण थोडं खरेदी केलं ना, तर ते शुभ मानलं जातं। आता आपण ज्या काही सर्व गोष्टी ऐकल्या ना, त्या आपल्याला पूर्वजांनी पहिल्यापासून सांगत आलेल्या आहेत की हे केल्यानंतर ह्या अशा गोष्टी होतील। आणि त्याच्यामध्ये खरंच जादूसुद्धा असेल, चमत्कारसुद्धा असेल। कारण पूर्वजांनी केलेल्या गोष्टी होत्या ना, त्या कधीच वाया जात नव्हत्या। पण आता इथे प्रश्न राहतो की आपल्या शेतकरी कुटुंबातील कुटुंब आहेत ना, माणसं आहेत, ती एवढी श्रीमंत नाहीत की ते सोने खरेदी करू शकतील। मग
ज्यांच्याकडे पैसा नाही त्यांच्यावर लक्ष्मी प्रसन्न होणार नाही का? त्यांच्या घरामध्ये लक्ष्मी येणार नाही का? अशा अनेक गोष्टी तुमच्या मनामध्ये निर्माण झाल्या असतील. पण घाबरून जाऊ नका, कारण जिथे संस्कार, जिथे मन एकचित्त असतं ना, जिथे उपासना होते ना, तिथे या गोष्टींची अजिबात गरज नाही. समर्थांनी सांगितलेलं आहे, हा दिवाळीच्या अगोदरचा हा दिवस आहे ना, धनोत्रयोदशी, या दिवशी तुम्ही नितांत परमेश्वराचं नामस्मरण करा. तुमच्या जीवनामध्ये पुढची दिवाळी यायला तुमचं जीवन बदललेलं असेल. समर्थांनी सांगितलेलं आहे, ही उपासनेची ऊर्जा आहे ना, मनुष्याचं जीवनच बदलून टाकते. जेव्हा मनुष्य ब्रह्ममुहूर्तावर उठायला सुरुवात करतो ना, मनुष्याचं सर्व जीवन बदलून जातं. तुम्हाला हवं नाही ते मिळून जातं. म्हणजेच जर तुम्ही रोज उपासना केली तर हा धनत्रयोदशीचा दिवस आहे ना, तो तुमच्या जीवनामध्ये रोज येऊन जाईल. तुमच्या जीवनामध्ये रोज दिवाळी येऊन जाईल. म्हणून आपण पाहत असतो की प्रत्येक सणाचं महत्त्व आहे ना, ते मनुष्याला वेगळ्या गोष्टी सांगून जात असतं, वेगळ्या बुद्धीला चालना देत असतं. पण आपण मात्र ती गोष्ट म्हणून ऐकत असतो. पण जो उपासनेमध्ये असतो, जो प्रभूच्या नामस्मरणामध्ये असतो ना, त्या मनुष्याला या सणांचं महत्त्व आहे ना, आणि या सणांचा फायदा नक्कीच होत असतो. बघा, जो उपासनेमध्ये आहे, नामस्मरणामध्ये आहे, कर्मामध्ये आहे, त्याने जर या धनोत्रयोदशीच्या दिवशी या गोष्टी खरेदी केल्या ना, नक्कीच त्याच्या जीवनामध्ये अत्यानंद निर्माण होईल. त्याच्या जीवनामध्ये धन संपत्तीची एवढी वाढ होऊन जाईल ना. आता तुम्ही म्हणाल, काही अंधश्रद्धा आहे का? तर अजिबात नाही. कारण या दिवशी या प्रभूचं नामस्मरण जर आपण केलं ना, आणि नामस्मरण करता करता जे ते समजा सोनं असेल किंवा चांदी असेल, त्यावर परमेश्वराची आकृती असेल ना, परमेश्वराचं काही चिन्हांकित केलेलं असेल, आणि ते जर आपण खरेदी केलं ना, तर नक्कीच तुमच्या जीवनामध्ये पुढची दिवाळी येऊपर्यंत तुमच्या जीवनामध्ये धनसाठ्याची भरपूर वाढ होईल. बघा, आता आपण एका उदाहरणाद्वारे स्पष्ट करूया. खूप काळापूर्वी एक लहानशा गावामध्ये एक मोहन नावाचा व्यक्ती राहत होता. तो खूप साधा माणूस होता, परंतु त्याची मेहनत आणि जिद्द अद्वितीय होती. तो प्रत्येक वर्षी दिवाळीच्या सणावर माता लक्ष्मीची पूजा मोठ्या श्रद्धेने करत असे. पण यावेळी दिवाळी त्याच्यासाठी खास होती, कारण त्याने काही जुन्या धार्मिक कथा ऐकल्या होत्या, आणि ज्यात सांगितलं होतं की काही खास नियमांचं पालन केलं ना, तर माता लक्ष्मीचं स्थायी वास्तव्य घरात येतं. आणि या दिवाळीच्या रात्रीपूर्वीच, बघा, हा सण आहे ना, तो दिवाळीच्या एक दिवस अगोदर असतो. बघा, प्रत्येकाने लक्षात ठेवा. आणि त्या मोहननं दिवाळीच्या रात्रीपूर्वीच त्या मोहननं त्याच्या पत्नीसोबत संपूर्ण घराची स्वच्छता केली, आणि त्यानं प्रत्येक कोपरा व्यवस्थित धुवून काढला, प्रत्येक कोपरा स्वच्छ केला, कारण जेणेकरून माता लक्ष्मी त्याच्या घरी येऊ शकतील. त्यानं ऐकलं होतं की माता लक्ष्मी केवळ त्याच घरामध्ये येत असतात जिथे खूप स्वच्छता असते आणि वाईट गोष्टींचा वास नसतो. मोहनच्या पत्नीनं त्याला आठवण करून दिली की दिवाळीच्या रात्री काही खास नियमांचं पालन नक्कीच करावं, जसे की झाडूची पूजा. बघा, आता मगाशी म्हटल्याप्रमाणे ज्याच्या जीवनामध्येच पैसा नसेल, संपत्ती नसेल, धन नसेल, म्हणजे गरिबीचे दिवस असतील ना, त्यांनी दिवाळीच्या आदल्या दिवशी ही झाडूची पूजा नक्की करावी. म्हणजेच दिवाळी सुरू होण्याचा आदला दिवस म्हणजे धनोत्रयोदशीचा दिवस ती झाडू नक्कीच आपल्या घरामध्ये खरेदी करावा. आणि ज्यावेळी ही झाडूची जेव्हा पूजा केली जाते ना, तेव्हा लक्ष्मीला अत्यानंद होत असतो. मोहनला हे नवीन वाटलं, कारण त्याने कधीही झाडूची पूजा केली नव्हती. पण धर्मग्रंथांमध्ये असं सांगितलेलं होतं की झाडू दारिद्र्य दूर करतं आणि समृद्धी आकर्षित करत असतं. आणि म्हणूनच मोहनने झाडू स्वच्छ करून एका सुरक्षित ठिकाणी लपवून ठेवली.
जेणेकरून ती कोणी पाहू शकणार नाही. त्यानं विचार केला, जर मी योग्य प्रकारे पूजा केली ना तर माता लक्ष्मी आमच्या घरातून कधीच जाणार नाही. संध्याकाळ होताच मोहन आणि त्याच्या पत्नीनं दिवे लावले आणि घर प्रकाशानं भरून निघालं आणि लक्ष्मी पूजण्याची तयारी सुरू केली. त्यानं लक्षात ठेवलं होतं की 3 गोष्टी माता लक्ष्मीला अर्पण करू नयेत. बघा, आता त्या 3 गोष्टी कोणत्या आहेत ना ते आपण पाहणार आहोत, कारण ज्यामुळं त्या नाराज होऊन पूजा अस्वीकार करतात. ही गोष्ट मोहनने त्याच्या आजोबांकडून ऐकलेली होती. जर दिवाळीच्या दिवशी कोणी या 3 गोष्टी अर्पण करत असेल ना तर माता लक्ष्मी क्रोधित होत असते आणि घरातून संपत्ती निघून जाते. या 3 गोष्टी होत्या ना बघा, पहिली गोष्ट तुळशीची पानं, दुसरी गोष्ट आंबट वस्तू आणि तिसरी गोष्ट काटेरी फळं. मोहननं या गोष्टी पूजेतून दूर ठेवल्या आणि पूर्ण श्रद्धेने पूजा केली. पूजेनंतर मोहनने पाहिलं की त्याची पत्नी थोडी चिंताग्रस्त आहे. त्याने विचारलं, काय झालं? पूजा व्यवस्थित झाली आहे ना, मग चिंतेमध्ये का आहेस बरं? त्याच्या पत्नीनं सांगितलं, मला वाटतं आपण काहीतरी चूक केली असावी. पूजेच्या वेळी एक पांढरा कबूतर आपल्या घराच्या छतावर येऊन बसला होता. हे काही संकेत आहेत का? हे ऐकून मोहनला थोडासा संभ्रम वाटला, पण मग त्यानं जुन्या कथांची आठवण केली. त्याला आठवलं की जर दिवाळीच्या रात्री कोणता पांढरा पक्षी किंवा प्राणी घरात आला ना तर हे याचं लक्षण असतं की माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न आहेत आणि तुमच्या घरात त्यांचं वास्तव्य होईल. मोहननं पत्नीला समजावलं, हे खूप शुभ संकेत आहेत. याचा अर्थ असा आहे की माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न आहेत आणि माता आपल्या घरात सदा सर्वदा सुख समृद्धीचे वास्तव्य होईल. आणि त्या रात्री मोहनला शांत झोप लागली. हे विचार करत करत आता त्याच्या जीवनात समृद्धी येईल. दुसऱ्या दिवशी सकाळ होताच त्याने आपल्या सर्व मित्रांना आणि नातेवाईकांना हे शुभ संकेत सांगितले. सर्वांनी मोहनचं बोलणं ऐकलं आणि त्याचं अभिनंदनसुद्धा केलं. गावातील लोक त्याच्या या कथेमुळं प्रेरित झाले आणि दिवाळीच्या रात्री त्याच नियमांचं पालन करू लागले. यापुढे दरवर्षी मोहनच्या घरामध्ये या दिवाळीच्या दिवशी विशेष पूजा केली जाऊ लागली. झाडूची पूजा, साफसफाई, लक्ष्मीपूजन केल्यानंतर तो दरवेळी पाहत असे की शुभ संकेत मिळत आहेत. एका वर्षी त्याच्या मुलीनं झाडू एका खास ठिकाणी लपवून पूजा केली होती आणि त्या वर्षी मोहनच्या घरामध्ये अनपेक्षितपणे संपत्तीचं आगमन झालं आणि त्याचा व्यवसाय देखील आधीपेक्षा जास्त यशस्वी होत गेला. मोहनला हे देखील माहीत होतं की कर्ज घेऊन दिवाळी साजरी करणं चुकीचं आहे. बघा, इथे समर्थांनी खूप सुंदर सांगितलेलं आहे की हा मनुष्य असतो ना, हा मनुष्य प्राणी दुःख मनुष्याच्या जीवनामध्ये तो स्वतः आणत असतो. आता आपण पाहिलं असेल बघा, आपली जर गरिबी असेल, आपले जर बघा, तुम्हाला एका उदाहरणाद्वारे आपण स्पष्ट करूया की आपल्या घरामध्ये मुली आहेत, आपल्या घरामध्ये आपला मुलगा आहे. जर आपली लग्न करण्याची बघा आपल्याकडे धन नसेल, आपल्याकडे पैसा नसेल तर कधीकधी मनुष्य आहे ना कर्ज काढून लग्न करत असतो आणि नंतर त्याच्या आयुष्यामध्ये कर्ज एवढं होऊन जातं ना त्याच्या जमिनीसुद्धा राहत नाही. म्हणूनच सर्वांना सांगणं आहे, आपल्याचकडे जर पैसा नसेल ना तर लग्न साधी करा. बघा, पैसेवाले सुद्धा लग्न साधी करतात, मग आपल्याला कसली लाज आहे? म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे, प्रत्येक माऊलीनं, प्रत्येक भक्तानं आपली लग्न साधी करा. तुम्ही लग्नामध्ये कमीत कमी 5 लाख 10 लाख रुपये खर्च करता आणि ते खर्च करण्याऐवजी जेव्हा आपल्या मुलामुलींची लग्न होतात ना त्यांच्या नावावर 1-1 लाख रुपये त्यांच्यात ठेवून द्या आणि जसं लग्न साधं करता येईल ना तेवढं प्रत्येकानं पाहावं. कधीकधी आपण पाहतो जेव्हा दिवाळी येते घरामध्ये अन्नसुद्धा नसतं, घरामध्ये फटाके वाजवायला आपल्याकडे पैसेसुद्धा नसतात, फटाके घ्यायला पैसेसुद्धा नसतात. मग हा बाप असतो ना तो कर्ज काढतो
आणि कसं बसं मुलांचे हे पूर्ण सोहळे आहेत ना तो पुरवू लागतो. पण कर्ज घेणं चांगलं आहे का? अजिबात नाही. म्हणून कोणतीही गोष्ट आहे ना प्रत्येकाने लक्षात ठेवा, आपली चटणी भाकर असते ना तीच सुंदर असते. म्हणून कोणी जरी काही खात असेल ना त्यांच्या आनंदाकडे तुम्ही लक्ष देऊ नका. तो आनंद काही क्षणापुरता असतो, पण तुमचं जी चटणी भाकर आहे ना तीच आनंदाने खा. तिचं सुंदर तुम्हाला जीवन प्रदान करेल. म्हणून जर कोणाच्या जीवनात जरी किती आनंद असेल ना त्याच्याकडे तुम्ही अजिबात लक्ष देऊ नका आणि कर्ज कधीच करू नका. म्हणून तो मोहन होता ना त्याने कधीच कोणाकडून उधार पैसे घेऊन हा कधीच सण साजरा केला नाही. बघा, आपण त्या मोहनची कथा सांगत आहोत आणि ती नेहमी आपल्या सामर्थ्यानुसार पूजा करत असत आणि या तत्वाने त्याला अनेक वेळा अडचणींमधून वाचवलं सुद्धा होतं. म्हणून धर्मग्रंथांमध्ये देखील सांगितलेलं आहे की कर्ज घेऊन सण कधीच साजरा करू नये, कारण यामुळं समृद्धीच्या ऐवजी दारिद्र्याचं वास्तव्य होतं. काळ पुढे जात गेला आणि मोहनचे कुटुंब संपत्तीत वाढत होते. दरवर्षी दिवाळीला तो सच्च्या मनाने माता लक्ष्मीची पूजा करत आणि दरवर्षी माता लक्ष्मी त्याला आशीर्वाद मिळत. गावातील इतर लोक देखील मोहनच्या कुटुंबापासून प्रेरणा घेऊन त्याच पद्धतीनं पूजा करू लागले. हळूहळू मोहनचं नाव संपूर्ण गावामध्ये पसरलं. लोक त्याला एक यशस्वी आणि समृद्ध व्यक्ती म्हणून ओळखू लागले. आता मोहन होता ना रोज सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचा, रोज लक्ष्मीची पूजा करायचा आणि नामस्मरण भगवंताचं करायचा. 3:40 रोज त्याच्या जीवनामध्ये ही धनत्रयोदशीचा दिवस येऊ लागला. रोज त्याच्या जीवनामध्ये ही दिवाळी येऊ लागली. म्हणजेच मोहनचा हा दिनक्रम बनला होता. जेव्हा ब्रह्ममुहूर्तावर उठायचा ना ती स्वर्गातून येणारी हवा त्याच्या मनाला हळूच स्पंदन करायची. पूर्ण घरामध्ये ते वातावरण आहे ना ते आनंदमय होऊन जायचं आणि रोज माता लक्ष्मीची पूजा करणं हे त्याचं जीवनप्रट झालं होतं. आणि मोहनला हे समजलं होतं की केवळ पूजा आणि नियमांचं पालन करून कधीच समृद्धी होत नाही, तर सच्च्या मनाने केलेली मेहनत आहे ना आणि भक्ती देखील आहे तितकीच गरजेची आहे. आणि आज मोहनचं कुटुंब सुखी आहे आणि दरवर्षी तो दिवाळीला माता लक्ष्मीची पूजा न करता ती माता लक्ष्मीची पूजा आहे ना ती रोज त्यानं जीवनामध्ये चालू केली. भगवंताची पूजा करणं म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर उठून रोज त्याच्या जीवनामध्ये दिवाळी होऊ लागली असं मानून माता लक्ष्मी त्याच्या भक्ती आणि खरेपणाला पाहून त्याच्या घरी कायमस्वरूपी वास्तव्य करते. जो व्यक्ती कर्ज घेऊन दिवाळी सण साजरा करतो ना त्याच्या घरीच नेहमीच कर्जाचं वास्तव्य होतं. तो व्यक्ती माता लक्ष्मीच्या कृपेपासून वंचित राहतो. भलेही तुमच्याकडे पैसा कमी असू द्या, परंतु खऱ्या मनाने माता लक्ष्मीची जर भक्ती केली ना तर माता राणी तुमचं सर्व अडथळे दूर करतील. म्हणून समर्थांनी सांगितलंच आहे ना की कर्ज कधीच घेऊ नका आणि कर्ज घेऊन देवाची पूजा तरी कधीच करू नका. कर्ज घेऊन केलेली देवाची पूजा असते ना ती कधीच सार्थ ठरत नाही. म्हणून पूजा पाठामध्ये कर्ज कधीच घेऊ नका. जर तुमच्याकडे पैसे नसतील ना तर तुम्ही धार्मिक कार्य पुढे ढकलू शकता, कारण या दिवशी कर्ज घेणारा आणि कर्ज देणारा दोघेही माता लक्ष्मीच्या क्रोधाचे भागी बनतात. म्हणजे या दिवशी राहू आणि केतू आपल्या चरमसीमेला असतात. जे लोक कर्ज घेतात किंवा देतात ना, राहू केतू त्यांच्या जीवनामध्ये येऊन त्यांना कंगाळ आणि बरबाद आणि नष्ट करत असतो आणि घरामध्ये दारिद्र्याचं वास्तव्य तयार करतो. अशा घरातून माता लक्ष्मी रुष्ट होऊन जाते. आपण माता लक्ष्मीला या दिवाळीला मिश्रीचा एक तुकडाही अर्पण करून पूजापाठ करू शकता. जर तुमच्याकडे धन नसेल ना तरीही माता लक्ष्मी तितक्याच प्रसन्न होतात आणि तुमच्या जीवनामध्ये धन आणि यश कीर्ती प्रदान करतात.
माता लक्ष्मीला फसवून किंवा कपटाने मिळवलेलं धन आहे ना, ते अर्पण जरी तुम्ही केलं आणि त्या पैशाने जरी पूजा केली ना, तर माता प्रसन्न कधीच होत नाही. उलट माता राणी खूप क्रोधित होऊन जाते. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, तुम्ही जे काही काम करता ना, तुम्ही ज्या कामामधून जे पैसे मिळवता ना, ते कष्टाचं काम असावं, ते त्याचं व्यवस्थित चीज झालेलं असावं. नाहीतर तुम्ही दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये दुःख देऊन जर पैसा कमवत असाल, दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये संकट देऊन जर तुम्ही पैसा कमवत असाल ना, आणि तर इकडे परत तुम्ही अन्नदान त्या पैशाने करत असाल, तुम्ही व्रत वैकल्य त्या पैशाने करत असाल, तर भगवंत तुमच्यावर कधीच कृपा करणार नाही. कारण तुमच्या जीवनामध्ये सुख तर नक्कीच येईल, पैसा नक्कीच येईल, पण त्या पैशाने कधी समाधान मिळणार नाही. म्हणून जेव्हा तुम्ही लक्ष्मी आणि गणेशाची मूर्ती आणता ना, तेव्हा नेहमी लक्षात ठेवा, त्यांच्यासोबत सरस्वती मातेची पूजा करणं हे देखील आवश्यक आहे. म्हणून बाजारातून जेव्हा मूर्ती घेताना ती तुटलेली किंवा खंडित मूर्ती नसावी याची काळजी घ्या. म्हणजे खंडित मूर्तीची पूजा केली जात नाही, त्यामुळं माता लक्ष्मी नाराज होऊ शकते. म्हणजे वर्षभराचा हा सण आहे ना, तो वारंवार येत नाही, त्यामुळं मूर्ती नीट तपासून घ्या. आणि दिवाळीच्या या पूजेसाठी चौकीवर लाल कापड अंथरायला हवं. पांढरं कापड, काळं कापड किंवा निळं कापड अंथरू नये. बघा, कोणतं कापड अंथरायचं आहे ना, ते लाल कापड अंथरावं. पांढरं, काळं, निळं या रंगाचं कापड अंथरू नका. कारण लाल रंग आहे ना, तो सर्वात चांगला आहे आणि तो माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे. भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं होतं ना, जो व्यक्ती लक्ष्मी पूजेसाठी लाल कपड्याचा आसनं अंथरून लक्ष्मी पूजन करतो ना, त्याच्या घरी धन, वैभव, यश, कीर्ती, उत्तम भोजन स्वरूपामध्ये अनंत धनाचा साठा होतो. म्हणजे घरामध्ये सुख समृद्धीची कमी राहत नाही. त्यामुळं लक्ष्मी अत्यंत प्रसन्न होऊन या आसनावर विराजमान होतात आणि प्रसन्नसुद्धा होतात ना. आता पुढे पाहूया, या लक्ष्मी पूजेमध्ये हिरवा नारळ चढवू नका. यावेळी तुम्ही जरा नीटा असलेला नारळ चढवायला हवा. म्हणजे नीट म्हणजे असा, त्या नारळावर जटा हव्यात आणि हा जटा असलेला नारळ आहे ना, तो चढवायला हवा. कारण हा नारळ माता लक्ष्मीचा प्रतीक आहे. दिवाळीला नारद घरात आणल्यानं साक्षात माता लक्ष्मीचं आगमन होतं. म्हणून माता राणीला फळांमध्ये नाशपाती चढवू नये, कारण त्यामुळं पाप लागतं. म्हणून नाशपाती म्हणजे नाश करणारी, म्हणूनच शुभ काळामध्ये नाशपाती चढवू नये. माता राणीच्या पूजेमध्ये अक्षता म्हणजे तांदळाचं खूप महत्त्व आहे. म्हणून दिवाळीला तांदूळ माता राणीला नक्की अर्पण करावेत. म्हणून तुटलेले तांदूळ नसावेत. तुटलेले तांदूळ अर्पण केल्यास माता राणी नाराज होतात. म्हणून दिवाळीला घरातील तांदूळ कधीच कोणाला देऊ नका, कारण यामुळं माता लक्ष्मी तुमचं घर सोडू शकते. कारण तांदूळ हा माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. आता पुढे पाहूया, दिवाळीच्या पूजेमध्ये माता लक्ष्मीला तुळस अर्पण कधीच करू नका. कारण यावेळी लक्ष्मी असते ना, गणेश आणि माता सरस्वतीची पूजा केली जाते. म्हणूनच दिवाळीच्या पूजेमध्ये तुळस कधीच अर्पण करू नये. दिवाळीला लसूण कांद्याचं अन्न बनवू नये. यावेळी हलवा, खीर, पुरी वगैरे बनवायला हवं, कारण हे अन्न आहे ना, माता लक्ष्मीला अर्पण केलं जातं. म्हणूनच या दिवशी मांस, मदिरा, लसूण कांद्याचं अन्न घरात आणू नये. आणि अशा या शुभ काळामध्ये या अशुभ कर्म करू नका. आता आपण पाहूया, नक्की कपडे कसे घालायचे. शास्त्रानुसार असं मानलं जातं की दिवाळीच्या दिवशी स्त्रीनं लाल, गुलाबी किंवा पिवळा किंवा भगव्या रंगाचे कपडे घालावे. लक्ष्मी पूजनामध्ये या सवाष्ण महिलांनी पांढरा रंग घालू नये. हा रंग असतो ना, तो विधवेचं प्रतीक मानला जातो. म्हणून हा काळा रंग घालून पूजा देखील करू नये. याला शुभ मानलं जात नाही. काळा रंग अज्ञानाचं प्रतीक आहे. माता लक्ष्मीला लाल रंग
अत्यंत प्रिय आहे आणि लाल रंग माता राणीला खूपच आवडत असतो आणि त्यामुळं माता राणीचं प्रिय वाहन कमलाचं फूल आहे ना, म्हणून दिवाळीचा सण जेव्हा येतो ना तेव्हा तो केवळ प्रकाशाचा नाही तर तो सौभाग्य आणि समृद्धीचं देखील प्रतीक असतो। या दिवशी विशेषतः सवाष्णी महिलांनी संपूर्ण शृंगारामध्ये सजणं सवरणं महत्त्वपूर्ण मानलं जातं। माता लक्ष्मीबद्दल असं म्हटलं जातं की जी स्त्री त्यांच्यासाठी इतक्या श्रद्धेनं आणि प्रेमानं सजून येते ना, तिच्यावर माता लक्ष्मीचे आशीर्वाद अनंत असतात। अशा स्त्रीला अखंड सौभाग्याचं वरदान मिळतं आणि माता लक्ष्मीच्या आशीर्वादामुळं ती स्त्री धन धान्यानं परिपूर्ण होते। त्या केवळ आर्थिक समृद्धीच देत नाहीत तर घरात सुख शांती आणि समृद्धीचं देखील वास्तव्य करतात। म्हणून लक्ष्मी पूजनाच्या वेळी काही विशेष बाबींची काळजी घेणं देखील गरजेचं आहे। म्हणून पूजा करताना जांभही देणं सुद्धा अशुभ मानलं जातं। जर तुम्ही शारीरिकदृष्ट्या स्वस्थ नसाल ना किंवा काही कारणास्तव पूजा करू शकत नसाल तर तुम्ही कोणालाही लक्ष्मी पूजन करण्यास सांगू शकता। म्हणजे मासिक धर्माच्या वेळी लक्ष्मी पूजनामध्ये भाग घेणं देखील अनुचित मानलं जातं। यावेळी तुम्ही पूजेला बसू नका। दिवाळीच्या पूजेच्या वेळी निळे कपडे घालणं टाळावं, कारण निळा रंग आहे ना तो अलक्ष्मीशी संबंधित आहे, जी लक्ष्मीची बहीण मानली जाते आणि ही निळे कपडे घातल्यानं अलक्ष्मीचा घरात वास होऊ शकतो। म्हणजे इथे याचा अर्थ असा नाही की निळा रंग वाईट आहे, पण दिवाळीच्या दिवशी तो परिधान करू नये जो अशुभ मानला जातो। त्या उलट लाल रंगाचे कपडे खूप शुभ मानले जातात। हा लाल रंग आहे ना माता लक्ष्मीचा प्रिय रंग आहे आणि त्या रंगाकडे आकर्षित होऊन जातात आणि पूजेमध्ये लाल वस्त्र घातल्यानं माता लक्ष्मी अत्यंत प्रसन्न होते। लक्ष्मी पूजनामध्ये चांदी किंवा सोन्याचं नाणं देखील ठेवणं हे देखील शुभ मानलं जातं। जर तुमच्याकडे चांदी किंवा सोन्याचं नाणं नसेल ना तर तुम्ही 1 रुपयाचं नाणं देखील पूजेमध्ये ठेवू शकता। म्हणजे लक्ष्मी पूजनामध्ये धनाचं अस्तित्व असणं आवश्यक मानलं जातं, कारण माता लक्ष्मी धनाची देवी आहे आणि नाणे लहान असो किंवा मोठे असो पूजेत ते नक्कीच समाविष्ट केले पाहिजे। माता लक्ष्मी कोणतेही भव्य उपहार मागत नाही, पण खरी श्रद्धा आणि समर्पणाने केलेले छोटेसं अर्पण देखील ते त्यांना अत्यंत प्रिय असतं। म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, मनुष्यानं दिवाळी असो किंवा दुसरा कोणता सण असो म्हणून दिवाळी आली म्हणून धार्मिक व्हायचं का? ते तसं कधीच होत नाही। मनुष्याने रोज धार्मिक व्हायला हवं, रोज धर्माबद्दल विचार करायला हवा, रोज कर्माबद्दल विचार करायला हवा, पण मनुष्य तसा करतो का? कधीच करत नाही। आता आपण ही सर्व माहिती पाहिली ना, ती शास्त्रानुसार पाहिली, आपल्या पूर्वजांनी काय केलं ना ते आपण पाहिलं, पण समर्थांनी आपल्याला काय शिकवलं आहे बरं? मनुष्याच्या जीवनाची दिवाळी कोणती असते बरं? ज्याच्या जीवनामध्ये रोज उपासना होते, ज्याच्या जीवनामध्ये रोज श्रवण होतं, ज्याच्या जीवनामध्ये कर्माला महत्त्व आहे, ज्याच्या जीवनामध्ये समर्थांनी सांगितल्याप्रमाणे नियमबद्ध जीवन आहे ना, तोच खऱ्या जीवनाची दिवाळी साजरी करत असतो। नाहीतर का बघा, लोकांच्या मते दिवाळी वर्षातून येते, पण समर्थांचा जो आज्ञाधारक आहे ना, तो भक्त आहे, तो माऊली आहे, त्याच्या जीवनामध्ये दिवाळी रोज येत असते। या भक्ती मार्गाचं सामर्थ्य आहे ना ते एवढं मोठं आहे, एवढं ऊर्जावान आहे ना, आमच्या जीवनामध्ये दिवाळी रोज येते। म्हणून या भक्ती मार्गाची जेव्हा गोडी लागेल ना तेव्हा तुम्ही परमेश्वराला कोणता प्रश्नसुद्धा विचारणार नाही, कारण तुमच्या जीवनामध्ये सुख समाधानाचं वातावरण असेल, तुमचं जीवन धन्य होऊन जाईल। म्हणून हा दिवाळी सण आहे ना तो प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये नवनिर्माण करणार आहे। तुमच्या आयुष्यामध्ये एवढी ऊर्जा निर्माण होईल ना, तुम्हाला कसलीही कमतरता राहणार नाही,
या भक्तिमार्गामध्ये जादू आहे का? या भक्तिमार्गामध्ये चमत्कार आहे का? तर असं अजिबात नाही. आपण जे करतो ना तिचं परतफेड भगवंत आपल्याला देत असतो. जर तुम्ही चांगले कर्म केले नाही ना तर तुम्हाला चांगलं आयुष्यसुद्धा मिळणार नाही. तुमच्या कर्मानुसार तुम्हाला मिळत असतं. जर तुम्ही दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये आनंद निर्माण केला तर येणारा काळसुद्धा तुमचा आनंदी असणार आहे. पण जर दुसऱ्याला तुम्ही दुःख दिला ना तर तुम्हीसुद्धा दुःखी होणार आहात. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे, तुमच्या जीवनामध्ये अशा दिवाळ्या आहेत ना रोज येणार आहेत, पण तुम्ही कर्मामध्ये राहा. तुम्ही धर्माचा विचार करा. तुम्ही कर्म धर्म या दोन गोष्टी तुम्ही विचार कराल ना तर तुमच्या जीवनामध्ये अत्यानंद निर्माण होईल. भक्तीसुद्धा घडेल आणि सर्वश्रेष्ठ माणूस म्हणून तुम्ही जगायला सुरुवात कराल. म्हणून अजूनही वेळ गेलेली नाही. ज्याप्रमाणे लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये कशी राहील हे आपण उपाय पाहिले. लक्ष्मी मातेनं आपल्या घरामध्ये कसं स्थिर राहावं हे सर्व शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. पण समर्थ विचार काय सांगतात बरं? समर्थ विचार सांगत आहेत की मनुष्यानं जर कर्मानं राहिलं ना, नियमानं जर राहिलं ना तर लक्ष्मी माता त्या माणसाला चिकटून राहते, त्या घरामध्ये राहते. जरी माणसानं विचार केला ना की लक्ष्मीला आपण बाहेर काढूया तरीसुद्धा लक्ष्मी असं घर सोडून कधीच जात नाही. हे सामर्थ्य आम्हाला देतो कोण बरं? ही देते सद्गुरू आई. आणि ही सद्गुरू आई ज्याच्या आयुष्यामध्ये आहे ना त्याच्या जीवनाचं भलंच होऊन जाईल. जय जय रघुवीर समर्थ.